यानंतर मी प्राध्यापक E.R. मटवाले सरांचं स्वागत करण्यासाठी प्राध्यापक प्रभाकर कीर्तनकार सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत. यानंतर मी श्री निर्मल कुमार सूर्यवंशी सर यांचं स्वागत करण्यासाठी मंगेश आंतरकर सरांना विनंती करतो की त्यांनी यानंतर मी सौ क्रांती वर्जे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर वेदप्रकाश डोंगरकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. एक मिनिट उभा राहा मॅडम. एक यानंतर मी डॉक्टर सच्चिदानंद विचेवार सरांचं स्वागत करण्यासाठी प्राध्यापक संगमनाथ सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सर पुढे मागे. यानंतर श्री NT वर्जे सरांचं स्वागत करण्यासाठी मी नागेश मटवाले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. स्वागताचा कार्यक्रम आपला येथे संपलेला आहे. यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी मी अल्लम प्रभूचे तत्वचिंतन या पुस्तकाचे लेखक डॉक्टर वेदप्रकाश डोंगावकर मटवाले यांना या ठिकाणी विनंती करतो. सर्वांना नमस्कार. माझ्या या 10व्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भगवानराव आंजणीकर सर, ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे, ते आमचे प्रेरणादायी असलेले डॉक्टर जगदीश कदम सर. तद्वतच यापूर्वी माझं 5वं पुस्तक ज्यांनी प्रकाशित केलं ते प्रकाशक आदरणीय श्री निर्मल कुमार सूर्यवंशी काका. आज ज्यांच्या सभागृहात आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत, सौ क्रांती वर्जेताई, श्री NT वर्जे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व माझे मित्रगण, परिवारगण आणि श्रोत्यांनो, वास्तविक पाहता हा जो प्रकाशनाचा समारंभ आहे मी एक कौटुंबिक समारंभ समजतो. कारण मागच्या अनेक वर्षांपासून मी जरी हे सगळे साहित्यिक मोठे मोठे लोक असले तरी मी यांचा मुलगा म्हणून मी यांच्यासमोर वावरत आलेला आहे. आणि आज मला खरंच आनंद होतो आहे की माझ्या या 10व्या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या ह्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांच्या समोर त्यांच्या हस्ते होत आहे. खरं तर हा जो प्रकाशन समारंभ आहे हा मोठा करता आला असता, परंतु मला असं वाटतं की संख्या वाढून महत्वाचं नाही, तर जे ज्ञानप्रिय आहेत, जे साहित्यप्रिय लोक आहेत ते महत्वाचे असतात. आणि अशा या साहित्यप्रिय लोकांच्या हातून आणि साहित्यप्रेमी असलेल्या लोकांच्या उपस्थितीमध्ये असे हे कार्यक्रम जर आपण साजरे केले तर त्याचं फलित होऊ शकतं. आणि या पुस्तकाच्या संदर्भात मला सांगावं असं वाटतं की मी हे पुस्तक काही असं डोळ्यासमोर ध्येय ठेवून लिहिलेलं नव्हतं. माझा एक स्वभाव असा, कुठल्याही प्रवासामध्ये मी माझ्या बॅगमध्ये एक पुस्तक ठेवत असतो, बसल्या बसल्या वाचत असतो. असंच एकदा मी एक वचन नावाचं पुस्तक आहे ते मी बॅगमध्ये टाकलं आणि अल्लम प्रभूंची वचनं काही चालली, तर त्याच्यामध्ये मला काही तत्वज्ञान असल्याचं जाणवलं. आणि मी असं प्रयत्न केला की आणखीन काही वचनं वाचून पाहू आणि त्याच्यातून काही निघतं का तत्वज्ञान ते पाहू. तर मी जेव्हा खरंच अल्लम प्रभूंची वचनं वाचले तर मला असं वाटलं की हा माणूस आपलाच नाही. याच्या वचनांमध्ये, वचन याचा अर्थ म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जशा अभंग असतात तसे कर्नाटकामध्ये जे साहित्य आहे त्याला वचन म्हणतात. आणि ते वचन जे आहे ते अल्लम प्रभूंनी टाकले. वास्तविक पाहता अल्लम प्रभू हे कर्नाटकातले आहे आणि कानडी भाषेत ते सगळी वचन आहेत. त्याचं मराठीमध्ये भाषांतर झालेलं आहे, हिंदीमध्ये पण भाषांतर झालेलं आहे, अनेक भाषांमध्ये भाषांतर आहे. मराठीचं भाषांतर आपल्याकडे उपलब्ध आहे.
हे भाषांतर मी जेव्हा वाचत गेलो त्याच्यामध्ये मला तत्वज्ञान दिसलं. मग तत्वज्ञानामध्ये प्रामुख्याने आम्ही काय विचार करतो की हे जग कसं निर्माण झालं, या जगाचा निर्माता कोण आहे, या जगामध्ये जे काही सत्य आहे ते सत्य कसं जाणलं पाहिजे आणि हे जाणून घेणारे कोण आहोत आपण, म्हणजे आपलं स्वरूप सुद्धा काय आहे हाही प्रश्न तत्वज्ञानाचा आहे. आणि आपलं स्वरूप काय आहे हे लक्षात आल्यानंतर आपलं आचरण कसं असलं पाहिजे, आपला व्यवहार कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं भान त्या तत्वज्ञानामुळे होतं. आणि अशा प्रकारचं तत्वज्ञान सांगण्याचं काम आलमप्रभूंच्या वचनामध्ये झालेलं आहे. म्हणून आलमप्रभूंची ही वचनं एका तत्वज्ञानाच्या बैठकीत बसतात हे मला जाणवलं, त्यामुळे मी हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे मी 5 प्रकरणामध्ये या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तत्वज्ञानाच्या संदर्भाने सत्ताशास्त्रीय विचार असतात, ज्ञानमीमांसीय विचार आहेत आणि नीतिशास्त्रीय विचार असतात. म्हणून ते तर मी जाणीवपूर्वक यात घेतलेच आहे, परंतु त्याचबरोबर मी या ठिकाणी धर्मचिंतन जे आहे आलमप्रभूंचं तेही घेतलेलं आहे. आणि या पुस्तकात किंबहुना आलमप्रभूंवर आतापर्यंत जितकीही पुस्तकं झाली आहेत त्या सगळ्या पुस्तकांच्या तुलनेमध्ये या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की मी आलमप्रभूंची मनावरची जी वचनं आहेत त्याचा थोडासा आढावा घेऊन त्याच्यावर आलमप्रभूंचं जे चिंतन आहे ते मांडण्याचं काम केलेलं आहे. मला हे पुस्तक लिहित असताना खूप आनंद वाटला. मी वास्तविक पाहता माझं पहिलं पुस्तक हे महात्मा बसवेश्वरांचं तत्वज्ञान अशा या शीर्षकाचं आहे. आणि याचं कारण असं की महात्मा बसवेश्वरांवर मी पीएचडी केलेली आहे, त्यांच्या वचनांवर मी पीएचडी केलेली आहे. परंतु महात्मा बसवेश्वरांचे हे समकालीन जे आहेत आलमप्रभू आहेत, महात्मा बसवेश्वरांचे समकालीन खूप होते, 770 शरण त्या ठिकाणी होते. महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडप तयार केलं होतं, हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण त्या अनुभव मंडपाचे अध्यक्ष कोण होते? जसं आपल्याकडे पार्लमेंट असते, पार्लमेंटमध्ये सभापती असतो, तशा प्रकारचं अनुभव मंडप हे एक प्रकारचं त्यावेळेसचा पार्लमेंट सारखं होतं. आणि त्या पार्लमेंटचे सभापती कोण, अध्यक्ष कोण होते? आलमप्रभू होते. आलमप्रभूंचं चित्र मला काही उपलब्ध झालं नाही, नाहीतर मी ते छापलं असतं त्याच्यावर. त्यांचा जास्त जीवन जो परिचय आहे तेही फारसं उपलब्ध नाही, काही लोकांनी लिहिलेलं आहे, त्याच्याच आधारावर मी त्यांचं जीवनचरित्र बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. खऱ्या अर्थानं मी आज फार उत्सुक आहे की ज्यांच्या हस्ते, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हे पुस्तक प्रकाशित होत आहे त्यांनी हे पुस्तक मागच्या अनेक दिवसापासून वाचन केलेलं आहे आणि त्यांच्या नजरेला माझं हे पुस्तक, जे काही माझं लिखाण आहे ते कसं आहे हेच मला जाणून घ्यायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी थांबतो. मी पुनश्च एकदा या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित झाले आणि सर्व प्रमुख म्हणून उपस्थित राहिला. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पुस्तकांचे प्रकाशन करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की पुस्तकांचे विमोचन आपल्या हस्ते करावे. यानंतर मी शुभेच्छापर भाषण देण्यासाठी प्राध्यापक E.R. मठवाले सरांना विनंती करतो की त्यांनी आपले भाषण व्यक्त करावे. सन्माननीय मंच आणि समिती, या ठिकाणी व्यासपीठावर अतिशय दिग्गज माणसं बसलेले आहेत. डॉक्टर भगवान अंजनेकर जे आहेत तर त्यांना महाराष्ट्र शासनाचे एकूण 5 पुरस्कार मिळालेले आहेत. आणि जगदीश कदम सर जे आहेत, डॉक्टर जगदीश कदम सरांची भरपूर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि ते आठवडा साहित्य परिषदेत गंगापूर या ठिकाणी अध्यक्ष होते. आणि क्रांतीबाई ज्या आहेत तर त्या सुद्धा साहित्यिक आहेत आणि ज्या वसतिगृहाच्या त्या संचालिका आहेत. डॉक्टर कदम सर, अंजनेकर सर म्हणा, यांचा हे जे मोठे आहे तर ह्या मोठं कुणी केलं तर सगळ्यात मोठे म्हणजे निर्मल कुमार सूर्यवंशी. कारण निर्मल प्रकाशनाचे जे संचालक आहेत तर ते निर्मल कुमार सूर्यवंशी आणि याने होते म्हणून तर ऐकले या सगळ्यांचे पुस्तके प्रकाशित झाले आणि म्हणून तर यांना पुरस्कार मिळाला, नाही तर पुरस्कार कुठे मिळाला असता. कदम सरांनी अध्यक्ष होऊ शकले कशावरून झाले? त्यांच्या पुस्तकावरून, त्यांच्या भाषणावरून. परंतु पुस्तक हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे पुस्तक प्रकाशित करण्याचं जे काम आहे ते निर्मल कुमार सरांनी केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर वेदप्रकाश डोंगावकर यांचंही पुस्तक जे आहे तर ते निर्मल प्रकाशने प्रकाशित केलेलं आहे. बेचावर सर जे आहेत तर बेचावर सरांचा महात्मा बसवेश्वरांवर भरपूर अभ्यास आहे. परवाच आम्ही 2-3 दिवसापूर्वी
माझे आमदार गंगाधर फडणवीस साहेबांकडे गेलो होतो, तर त्यावेळेस बिचेवर सरांच्या ऐकण्याची आवर्जून आम्हाला आठवण केले आणि बिचेवर सरांचं साहित्य, बिचेवर सरांची तुमची कधी भेट झाली होती का? आणि म्हणून माझे सांगितलं भेट झालेली आहे आणि माझी ओळख होती, ओळख आहे, हे सगळं मी त्यांना सांगितलं. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं बिचेवर सरांवर बोलले. तर बिचेवर सरांचा किती अभ्यास असेल, म्हणजे थोडक्यात काय आहे की व्यासपीठावर ते सगळे नामांकित असे लोक आहेत, त्या सगळ्यांचे पूर्वक आभार. आज संग्राम प्रभूचे तत्वचिंतन या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. डॉक्टर डोंगरकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होते की तत्वचिंतन, तत्वज्ञान हे जे शब्द आहे हे शब्द लक्षात येत. या ठिकाणी राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. राज्यशास्त्र म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये लक्षात येतं की त्या ठिकाणी मुख्यमंत्री, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती म्हणजे याचा अभ्यास होतो तिथं, हे एवढं लक्षात येते. भूगोल विषय म्हटल्यानंतर डोंगर, पर्वत, नद्या, हे 7-8 खंड, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका. तसं त्या तत्वज्ञान विषयाच्या बाबतीमध्ये तत्वज्ञान म्हटलं की तत्वज्ञानामध्ये काय असेल हे लगेच लक्षात येत नाही. बरोबर आहे ना खरंच? तर तत्व म्हणजे काय? तर तत्व म्हणजे अतिशय साधा, सरळ, सोपा शब्द. खरंच काय? असं नाही ऐकलं नाही, कोणाला जात नाही. खरंच काय? खरंच काय म्हणजे काय? म्हणजे खरं काय आहे, अंतिम सत्य काय आहे. आता या ठिकाणी आम्ही एवढे लोक बसलो, आमच्या जवळ 70-72 वर्षाचे आहोत आम्ही. तर अजून एक 20-25 वर्षानंतर आम्ही या जगात दिसणार नाही. या ठिकाणी बाकीचे जे वयाला लहान आहे ते 40-50 वर्षांच्या या जगात दिसणार नाही. समोरचं झाड 100-150 वर्षांतर दिसणार नाही. हे जे घर आहे हे घर 200 वर्षांतर दिसणार नाही. मग अंतिम सत्य काय आहे, शेवटी टिकणार काय आहे, याचा विचार तत्वज्ञानामध्ये केला जातो. अंतिम सत्याचा विचार करणारे शास्त्र म्हणजे तत्वज्ञान. हे अशा प्रकारची व्याख्या ही तत्वज्ञानामध्ये गुण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तत्वज्ञानामध्ये अमूर्त संकल्पनेचा विचार केला जातो. अमूर्त आणि मूर्त. आता ही खुर्ची म्हणजे मूर्त आहे. खुर्ची, घर, आम्ही सगळे आपण प्रत्यक्षात दिसत आहोत, परंतु जे दिसत नाही ते अमूर्त. पाप, पुण्य, कर्म, मोक्ष, आत्मा, ईश्वर या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अमूर्त आहेत. तर त्या अमूर्ततेचा अभ्यास हे तत्वज्ञानामध्ये होतो. आता एखाद्याने म्हटलं की आत्मा दाखवता येत नाही, ईश्वर दाखवता येत नाही. तेव्हा या अमूर्ततेचा अभ्यास हे तत्वज्ञानामध्ये असतो. आणि अतिशय महत्वाची बाब म्हणजे तत्वज्ञान विषयामध्ये प्रश्न उपस्थित केले जातात. तत्वज्ञानामध्ये कशाचा अभ्यास होतो, कशाचाच अभ्यास होत नाही. मात्र या विषयामध्ये सगळ्याचाच अभ्यास होतो. तत्वज्ञान विषयामध्ये राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, उर्दू आहे, इंग्रजी आहे, संस्कृत आहे, सगळ्याचाच अभ्यास या ठिकाणी होत असतो. परंतु तत्वज्ञानामध्ये गृहीत काहीच धरण्यात आलेलं नसते. तर या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले जातात. ईश्वराचा विचार या ठिकाणी होतो, परंतु ईश्वराचं अस्तित्व आहे किंवा नाही हे सांगितलं जात नाही. खरोखरच ईश्वराचं अस्तित्व आहे काय, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जातो आणि मग चर्चा केली जाते. मग सॉक्रेटिस काय म्हणाले, प्लेटो काय म्हणाले, अरिस्टॉटल काय म्हणाले, कुरुंकर गुरुजी काय म्हणाले, साहेब लुधियानी काय म्हणाले, बलराजवानी काय म्हणाले, कोणी आस्तिक असतील, कोणी नास्तिक असतील. तर ह्या सगळ्या लोकांनी काय म्हणाले याचा विचार करायचं आणि मग आपल्याला काय वाटते त्याच्यानुसार आपण चालायचं. प्रत्येकाचं वे ऑफ लाईफ हे वेगवेगळं असते. म्हणून शिवाजीराव भोसले म्हणाले की ज्याचं त्याचं तत्वज्ञान. असं जागर पुस्तकामध्ये एक लेख लिहिले त्यांनी, ज्याचं त्याचं तत्वज्ञान.
त्यांना ईश्वराचं अस्तित्व आहे असं वाटेल, कदाचित त्यांना नाही असं वाटेल, काही हरकत नाही. तेव्हा तत्वज्ञानामध्ये एकतर अंतिम सत्याचा विचार केला जातो आणि त्यानंतर या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले जातात आणि प्रश्न उपस्थित करून त्याचं विश्लेषण केलं जातं. आता थोडक्यात तुम्हाला एक माहिती सांगतो. मी पुणे विद्यापीठामध्ये एम.फिल करत असताना, आता माझा थोडासा मुवमेंटशी संबंध असल्यामुळे आमच्या प्राध्यापकाने सांगितले की एक गाव एक पानवठा या मुवमेंटवर तुम्ही एम.फिल करा असं म्हणाले. एक गाव एक पानवठा म्हणजे काय की एका गावामध्ये एक विहीर आणि अस्पृश्यांसाठी वेगळी, अस्पृश्यांसाठी वेगळी अशी विहीर असता कामा नये, हा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यावर मी ते एम.फिल केलं, ते प्रबंध लिहिला आणि प्रबंध लिहिल्यानंतर मग आमच्या गाईडशी चर्चा वगैरे करत होतो. आता खरं म्हणजे PhD कोणी नापास होते, एम.फिलला कोणी नापास झालं असं आपण ऐकत नाही, परंतु पुणे विद्यापीठामध्ये PhD नापास झाले, एम.फिलला नापास झाले. मग मी तो एम.फिलचा प्रबंध लिहिल्यानंतर माझ्या गाईडनं काय म्हणाले की तुमचा हा जो प्रबंध आहे तो पूर्णपणे समाजशास्त्रामध्ये झालेला आहे, त्याच्यामध्ये तात्विक चर्चा व्हायला पाहिजे. मग तात्विक चर्चा म्हणजे काय, तर हा जो एक गाव एक पानवठा म्हणजे काय आहे की हे अस्पृश्यतेची निगडीत आहे ना, तर त्या ठिकाणी अस्पृश्यता निवारणाची गरज का वाटली अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे. आता अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करणं म्हणजे आपल्याला फार महत्वाचं वाटत नाही, हे कुठे विचारायचं असते काय असं वाटते आपल्याला. अस्पृश्यता निवारणाची गरज का वाटली हा प्रश्नच महत्वाचा नाही असं वाटते आपल्याला, परंतु तत्वज्ञानामध्ये अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करावा लागते आणि त्याच्यानंतर लागते. मग पुन्हा मला ते प्रबंधाची मांडणी वेगळ्या प्रकारे करावी लागली आणि जे जून जुलैमध्ये जे लोक जून जुलैमध्ये जे एम.फिलचा प्रबंध माझा म्हणजे जून जुलैमध्ये पास होण्याऐवजी मी ऑक्टोबरमध्ये पास झालो. म्हणजे थोडक्यात काय आहे की एम.फिलमध्ये नापास होऊन पुन्हा पास झालो 2-3 महिन्यानंतर. तर ही अशा प्रकारचे थोडक्यात काय आहे की तत्वज्ञान विषयामध्ये प्रश्न उपस्थित केले जातात. मग कुठलेही असू द्या, मग आता राज्यशास्त्रामध्ये लोकशाहीचा विचार केला जातो, तत्वज्ञानामध्ये लोकशाहीचा विचार केला जातो, परंतु तत्वज्ञानामध्ये लोकशाहीची गरज का वाटली अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्या अनुषंगाने मग चर्चा केली जाते. तर आता शेवटी एकच सांगायचं की तत्वज्ञानाविषयीची ही जी रूपरेष आहे, तर या अनुषंगानं अल्लाह प्रभूचे तत्वचिंतन या पुस्तकामध्ये काय असू शकेल याची तुम्हाला सगळ्याला कल्पना येईलच. मी थांबतो. सत्यप्रभाचे माझे संपादक महाजन साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे महाजन सरांचं स्वागत करण्यासाठी मी प्राध्यापक मठवाले सरांना विनंती करतो. स्वागत. प्राध्यापक मटवाले सरांनी या ठिकाणी सर्व नामांकित साहित्यिकांचे परिचय करून दिले व तत्वज्ञान म्हणजे काय, तत्व म्हणजे खरं काय आणि अंतिम सत्याचे विचार करणारे शास्त्र म्हणजेच तत्वज्ञान हे पण आपल्या सर्वांना सांगून दिले. आणि तत्वज्ञान म्हणजे सर्व शास्त्रांचे अभ्यास म्हणजेच तत्वज्ञान अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी भाषण केलेले आहे. यानंतर मी श्री निर्मल कुमार सूर्यवंशी सरांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा. पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आमचे मित्र लेखक भगवान आंजनेकर सर यांच्या शुभ हस्ते प्रकाशित होत आहे अशी कवी, कथाकार, साहित्यिक आमचे मित्र जगदीश कदम, क्रांतिवजी तेही लेखिका आहेत आणि V.R. मठवाले सर लेखक वेदप्रकाश मठवाले आणि निचेवर सर
सर्व उपस्थित मित्र, माझं सर सत्यप्रकाश, अगदी कौटुंबिक सोहळा आहे आणि मटवाले सर असो, मटवाले सरांच्या पद्धतीनंच वेद प्रकाशी आपल्या तत्वज्ञानाची मांडणी करत आहे. आज खरंच एका कुटुंबामध्ये वडीलही तत्वज्ञान प्राध्यापक आणि हा दुर्मिळ असतो. एक तर मुलगा एका लाईनला, वडील एका लाईनला, असं एक दुर्मिळ आहे. पण हे किती तत्वज्ञान केलं. आता त्यांनी प्रकाशनाविषयी सांगितलं. आता तत्वज्ञान हे प्रश्नच निर्माण करतो, प्रकाशकाची आवश्यकता काय आहे हा प्रश्नच. म्हणून मी खरंच वेद प्रकाशी आमचं भाग्य की 5व्या क्रमांकाचं पुस्तक निर्माण छापलं. सर आहे, कदम सर माझे मित्र आहे, सर्व हे एक घटक प्रकाशकाला पूरक असलेले लेखक एकत्र येणं आणि हे सतत 50 वर्षापासून मैत्री चालणं हे फार मोठा योग असतो. तो योग मला लाभला. मटवाले सर खूप अभ्यासू आहेत, त्यांनी खूप लवकर आटोपलं तत्वज्ञान. आपण तत्वज्ञान सर्वच विषयाला धरून तत्वज्ञान असतं. समाजशास्त्रात, इतिहासामध्ये, सर्व विषयामध्ये तत्वज्ञान असतं. सर्वसामान्य खेड्यामध्ये सुद्धा काय म्हणतात लोक, काहीतरी थोडंसं काही सांगू लागलं अवघड, असं करा तसं, तत्वज्ञान सांगू नको, त्याला तत्वज्ञान फार तुला कळते का, म्हणजे हे एवढं तत्वज्ञान असून सुद्धा तत्वज्ञान अवघड असतं वाटते. आता आलम प्रभू मी काल वाचल्यानंतर थोडंसं चालवलं, वाचलं तर नाहीच, कारण ते अवघडही आहे. आणि मग ते सगळेचे अध्यक्ष होते, हे होते, म्हणजे हे दुर्मिळ जे माणसं आहेत त्या सोबतचे, बसवेश्वरांच्या सोबतचे, हे यांनी प्रकाशित करणं, उजेडात आणणं, लोकांपर्यंत आणणं, हे फार मोठं वेद प्रकाशन काम केलं. असंच त्याने वेगवेगळ्या पद्धतीचे जे व्यक्तिमत्व आहेत ते प्रकाशित करणं, लिखणं, लेखन करणं त्यांच्या हातून हो, हे त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शुभेच्छापर मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर मी सौ क्रांती दोन शब्द शुभेच्छा. हे विधून हे पुस्तक लिहिलेले आणि त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटते आणि प्रकाशन इथेच माझ्या घरी झाल्यामुळं त्याच्यापेक्षा आनंद द्विगुणित झालेला आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. मॅडमला प्रकाशन घरी झाल्यामुळं फार आनंद होत आहे. यानंतर मी सच्चिदानंद बिचवार सरांना विनंती करतो की आपले शुभेच्छा प्रभाषण. आजच्या या पुस्तक प्रकाशन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर आजदीकर सर, डॉक्टर कदम सर, आमचे गुरुवर्य मटवाले काका आणि ज्यांच्या पुस्तकाबद्दल, ज्यांच्या प्रकाशन संस्थेबद्दल विद्यार्थी दशेपासून आम्ही ज्ञात आहोत ते निर्मल प्रकाशनचे सूर्यवंशी साहेब, डॉक्टर देव सर असो का कठारे सर असो का डॉक्टर किरण देशमुख सर असो, यांची संपदा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उत्कृष्टरित्या पोहोचण्याचं मोठं काम सूर्यवंशी सरांनी केलेलं आहे. उपस्थित सर्व मान्यवर, खऱ्या अर्थानं माझं एक भाग्य समजतो की मी बसवांनाच्या विचाराचं काम करणारा अभ्यासक आहे आणि साधारणतः 2010 पासून आमच्या दोनगावकर सरांच्या मी संपर्कामध्ये आलो. बसवांनाच्या विचारावर संशोधनाचं काम करत असताना सरांचं सानिध्य लाभलं आणि तिथून एक घट्ट मैत्री, त्याला वैचारिक मैत्री म्हणून एक चांगल्या पद्धतीने आमची जुळली आणि वाशिमच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने काम करताना आम्ही एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकाच्या पद्धतीनं पुढे जाण्याचं काम करतो आहे. आणि योगायोगानं मी सरांना म्हटलं की मला रविवारी मी नांदेडला आहे, माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि आवर्जून मी या ठिकाणी येईल. महत्त्वाचा भाग असा आहे की अल्लम प्रभू हा आमच्या चिंतनाचा, शरण चळवळीचं अध्ययन करत असताना बसवानाच्या सभोवती ही सगळी चक्र फिरत असतात आणि या अल्लम प्रभूच्या संदर्भानं अध्यात्म जर सोडलं तर बाकी अँगलनं फारशी काही माहिती सर्वज्ञात नाही आहे. आणि म्हणून
आमच्या गंगावकर सरांनी हा जो काही विषय चिंतनासाठी घेतलेला आहे तो अनमोल स्वरूपाचा आहे. कारण 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपाचं अध्यक्षपद ज्यांच्याकडे दिलं होतं, विशेषतः त्यांचा जो कुलाचा जर विचार केला तर एक चतुर्थ श्रेणीमध्ये शूद्र मानल्या गेलेल्या कुटुंबातला हा व्यक्ती, या शूद्र मानल्या गेलेल्या व्यक्तीला एका वैचारिक अधिष्ठान असणाऱ्या अनुभव मंडपाचं अध्यक्षपद दिलं आणि त्या अध्यक्षपदाला साजेसं काम करून कोट्यावधी स्वरूपाची वचनं त्यांच्या आधिपत्याखाली मान्य होणं फार मोठं आणि महान काम होतं. वेगवेगळ्या कारणामुळे ते कदाचित बंदिस्त राहिलं, परंतु ते बंदिस्त राहिलेलं बाहेर आणणं, सर्वज्ञात करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून सरांनी जाणीवपूर्वक जे दुर्लक्षित आहे, संशोधकाचं कामच आहे, अभ्यासकाचंच काम आहे की जे दुर्लक्षित आणि महत्वपूर्ण आहे आज आणि उद्यासाठी, अशा विषयाला हात घालून त्यावर अभ्यासक पद्धतीनं वास्तव आणि सत्य समाजापुढे आणणं आणि समाजाला दिशादर्शन करणं. कारण महाज्ञानी अल्लम प्रभू असं यांना म्हटलं जातं. महाज्ञानी अल्लम प्रभू समाजापुढे येणं फार महत्वाचं होतं. आणि निश्चितच आमच्या गंगावकर सरांनी यावर जे केलेलं चिंतन आहे, कारण हल्ली असं म्हटलं जाते की वाचनाची परंपरा कमी होत चाललेली आहे आणि त्यातही नवीन पिढी त्यातून दूर चाललेली आहे. परंतु दूर जरी जात असली तरी सातत्यानं ह्या गोष्टी आपल्याला दिसतात की एक पिढी किंवा एक प्रभाव 1% 2% सातत्यानं चांगुलपणासाठी काम करतो. 90% प्रभाव प्रत्येकच काळामध्ये वेगळ्या अंगानं चालतो, भौतिकतेच्या मागं लागतं, वेगळ्या मागं लागतं. आणि काही 5-10% लोक असतात की आपल्या पद्धतीने समाजाचं दायित्व निभवण्यासाठी काम करतात. हे प्रत्येक काळामध्ये आहे. तर या 4-2% गंगावकर सरांसारखी ही बुद्धिवादी मंडळी आहे, हे काम करत आहे. आणि म्हणून समाजामध्ये जे काही चांगुलपण चालू आहे आणि चालणार आहे त्याचं मोठं श्रेय या सर्व मंडळीला जातं. कारण याच्याशिवाय जगणं, चांगल्या पद्धतीनं जगणं शक्य नाहीये. म्हणून पुण्याचं जे काही बुक फेस्टिवल झालं त्यामध्ये सर तिथले आकडे जर घेतले तर 8 दिवसामध्ये कल्पनेच्या बाहेरचाही ग्रंथ विक्रीचा रेकॉर्ड त्या बुक फेस्टिवल मध्ये केला. मग ग्रंथ विक्री होते याचा अर्थ काय? ग्रंथ वाचले जात आहे, परंतु त्या वाचनाचं स्वरूप किंवा वाचनाची पद्धत हे थोडीशी बदलत आहे. टेक्नॉलॉजीचा वापर मी या 2-3 वर्षामध्ये प्रत्यक्ष ग्रंथ खरेदी जेवढे केले त्याच्यापेक्षा मी ऑनलाईन ग्रंथ जास्त मागवलेले आहे. तर तो काळाचा जो भाग आहे, वाचनही एकीकडे चालू आहे, चिंतनही एकीकडे चालू आहे. प्रमाण जरी कमी असलं परंतु ते गरजेचं आहे. आणि त्या गरजा भागवण्यासाठी, त्या गरजा या ठिकाणी समाजाला त्या गरजेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्हाला काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच अल्लम प्रभूवर या ठिकाणी हे आणलेलं लिहिलेलं जे पुस्तक आहे हे अनमोल आणि अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचं आणि ओघवत्या भाषेमध्ये सरांनी मांडणी केली आहे. कारण अल्लम प्रभूचं जे काही तत्वचिंतन आहे क्लिष्ट आणि गहन आहे. चन्न बसवेश्वर आणि अल्लम प्रभू हे बसवांना एवढे सोपे नाहीये, हे गहन आहे, गूढ. शेवटी तत्वज्ञान हा गूढ उकलण्याचा जो भाग आहे तर त्याला एक सोप्या भाषेमध्ये, सहज भाषेमध्ये मांडण्याचं सरांनी काम केलेलं आहे. निश्चितच अत्यंत कौतुकास्पद, अत्यंत प्रेरणादायी स्वरूपाचं आहे. मी या विचार चळवळीमध्ये काम करणारा घटक असल्यामुळं मलाही ही पुस्तक माझ्यापर्यंत आलं, माझ्यापेक्षा अधिक महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत मराठी भाषिकावरून घेऊन जाण्यासाठी काम करायला या ठिकाणी आवडेल. आणि हे पुस्तक एवढ्यावरच न थांबता अधिक आवृत्तीच्या रूपानं लोकांपर्यंत पोहोचवी याच्यासाठी आम्ही सुरू काम करणार आहोत. म्हणून मनपूर्वक आमच्या मित्रांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि 10वं पुस्तक तरुण पिढी लिहित नाही एकीकडे म्हणतोय, आणि आम्ही अजून तरुण आहोत, 50 पर्यंत जरी गाठले तरी विचाराने मनाने अत्यंत खंबीरपणे काम करतो. आणि 10 पुस्तकं, माझा सगळा 10 वर्षाचा प्रवास आमचा सोबतचा आहे. तर 10 पुस्तकं लिहिणं एवढं सोपं काम नाही आणि लोकांपर्यंत पोहोचवणं एवढं सोपं काम नाही. अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आणि सरांनी म्हटलं तसं की दुसरी पिढी म्हणजे फार मोठा पार्ट आहे. वडिलाला अभिमान, वडिलाची श्रीमंती याच्यापेक्षा मोठी कोणती असू शकत नाही. ती माझी परंपरा, माझा मुलगा अत्यंत ताकदीनं पुढे घेऊन जात आहे, हे मोठं काम आहे. जरी आम्हाला पार्श्वभूमी तिथं फार पाहिजे तेवढी पोषक नाही, परंतु त्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही काम करतोय, हे महत्वाचं आहे. म्हणून सरांचं या पुस्तकाचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपण सर्वांसोबत या ठिकाणी हा स्नेह मला लाभला याबद्दल मी आपण सर्वांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो. डॉक्टर सच्चिदानंद सर विचेवर सरांनी चांगल्या पद्धतीने जर आम्हाला जगवायचं असेल तर वास्तव समाजापुढे आणणे फार महत्वाचे आहे. आणि ते वास्तव जे आहे डॉक्टर वेदप्रकाश डोंगरगावकर सर यांनी अल्लम प्रभूचे तत्वचिंतन या पुस्तकांतून समोर आणलेलं आहे. आणि हे जे पुस्तक आहे ते अतिशय सोपे आणि सामान्य माणसाला समजेल. त्यानंतर मी
मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सरांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकांचे प्रकाशकीय भाषण करावे. नमस्कार. या छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र भगवान. ह्या पुस्तकाच्या संदर्भात ज्यांनी भाष्य केलं ते आमचे मित्र होते अभ्यासक पटवारी सर, निर्मल कुमार सूर्यवंशी. या जागेच्या मालक आणि मालकी आमच्या क्रांतीताई विचेवार सर, वेद प्रकाशजी लेखक, समोर स्वामी सर बसलेले आहे, संगमेश्वर सर आहे. आणि जो पूर्णवाद आहे त्या पूर्णवादाच्या संदर्भातले तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे एक संपादक माणूस हे आमचे राजू महाजनजी इथे आलेले आहेत. त्यांची विनंती आणि आपण सर्व या अल्लम प्रभूंचे तत्वचिंतन या डॉक्टर प्रकाश ढोलगावकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी मित्र मी मराठीचा विद्यार्थी आहे आणि हे पुस्तक तत्वज्ञानाच्या संदर्भातले चिंतनावर आणि हे चिंतन सुद्धा साध्या माणसाचं नाही. फार छान बोलले माझा अधिकार नाही. परंतु मठवाले सर इतके हुशार आहे की त्यांनी चिमटा काढला. ते असं म्हणाले की तुम्ही कुरुंदकर गुरुंचे विद्यार्थी. आम्ही तिघे जण आणि आमचे गुरुजी असे होते की त्यांना तत्वज्ञान असो, इतिहास असो, भूगोल असो, शेती असो, कृषी असो, क्रीडा असो, संगीत असो, कुठल्याही विषयावर ते अधिकारवाणीने बोलत असत. तो त्यांचा अधिकार. मग आता ह्या कार्यक्रमासाठी जेव्हा मला निमंत्रण दिलं तेव्हा ते निमंत्रण नाकारणं त्या कारणामुळे मला शक्य झालं नाही की गुरुजींनी थोडं तरी आम्हाला काहीतरी पाजलं असेल. त्यांचं ते ज्ञान पाजणं थोडंफार आमच्यापर्यंत पोचलं. त्या अधिकाराच्या बळावर मी आज इथे आलो. आणि हा विषय साधा नाही, सोपा तर अजिबात. मठवाले सरांनी सुरुवातीला सांगितलं की तत्व कशाला म्हणतात, की मूलभूत ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांच्या मुळाशी जाणं, सत्याचा शोध घेणं. आजच्या पर्यावरणाच्या काळामध्ये आजचं जे पर्यावरण आहे सत्याचा अपलाप करणारं पर्यावरण आहे. आणि तुम्ही हे धाडस करता आहात. तत्वचिंतन साधी गोष्ट नाही. मला खरं तर हेवा वाटतो तुम्हा बाप लेखांचा की तत्वज्ञान म्हटल्याबरोबर लोक आधीच इतके टरकतात. पुण्यातले तर फार टरक, तुम्हाला माहिती असेल, तिकडे जा तुम्ही सांग, फार घाबरतात पुण्यातले लोक. तत्वज्ञान म्हटलं की ते पळतातच. आता तत्वज्ञानाच्या संदर्भात भाष्य करणं आणि ते भाष्य सुद्धा इतक्या पद्धतशीर तुम्ही केलेलं आहे. संशोधनाची जी शिस्त असते त्या शिस्तीला किंचितही बाधा न होऊ देता एक सूत्र समोर ठेवायचं आणि त्या सूत्राचं विवेचन करायचं. विकीवर मी असं वाचलेलं आहे की हे जे अल्लम प्रभू आहेत, माझं जे अज्ञान होतं ते थोडस दूर झालेलं आहे. अनुभव मंडपाचं जे अधिकारपद अल्लम प्रभूंकडे होतं, त्यांच्याकडे सगळी सूत्र होती आणि त्या सगळ्या सूत्रांच्या नंतरच्या काळात
बसवेश्वर येतात असं म्हटलेलं आहे आणि एके ठिकाणी तर असं सुद्धा म्हटलेलं आहे की ते त्यांचे गुरु अल्लाह प्रभूंच्या संदर्भात दुसरी माहिती तुमच्याकडून मला ही मिळाली की ते शूद्र होते. आम्हाला बसवेश्वरांनाचा प्रकाश खूप माहिती आहे. मी संपूर्ण त्यांची वचनं वाचलेली आहेत. माझ्याकडे ते ग्रंथ सगळे आहेत. अल्लाह प्रभू मात्र मला माहिती आहे. आणि ते माहिती मला यासाठी झाले की ती माहिती मला यासाठी महत्वाची वाटते की मी थोडाफार बुद्धाचा अभ्यासक आहे, थोडंसं चरित्र सुद्धा होतं. आणि जेव्हा तुम्ही ज्ञानाच्या संदर्भात ज्या गोष्टी अधोरेखित करता तुमच्या ह्या ग्रंथामध्ये, ज्ञान कशाला म्हणतात आम्हाला माहितच नाही. आणि त्या माहितीलाच आम्ही ज्ञान म्हणतो. शहाणे लोक सुद्धा म्हणतात खेड्यातल्या लोकांचं जाऊ द्या, ते त्याला तुम्ही अडाणी म्हणून बाजूला काढता. त्याला आपण शिकलेले समजतो, पदवीधर समजतो, द्विपदवीधर समजतो, त्या लोकांना सुद्धा माहिती आणि ज्ञान याचा जो फरक आहे तो फरक लक्षात येईल. आणि इथे ज्या गोष्टीचं विवेचन तुम्ही केलेलं आहे आणि खरोखर ही गोष्ट आहे की इतक्या सोप्या शब्दात, इतक्या सोप्या भाषेमध्ये तत्वज्ञानासारखा विषय इतक्या सोप्या भाषेत मांडणं ही साधी गोष्ट. पुण्याकडचे लोक मी का म्हणतो, ते इतकं किचकट करतात त्याला, जे तत्वज्ञान सोपं करून सांगण्याऐवजी तो शब्दांचा फुलोरा, मोठमोठे शब्द वापरायचे आणि असलेलं जे तत्वज्ञान आहे त्याचं सुलभीकरण करण्याच्या ऐवजी त्याला क्लिष्ट करून टाकायचं. आता एखादी गोष्ट आपल्याला क्लिष्ट वाटली की आपण त्या गोष्टीला घाबरतो. हा जो प्रश्न पडतो की वेद प्रकारची हे जे तत्वज्ञान आहे, तत्वचिंतन आहे, ते सोप्या पद्धतीनं आपल्या समोर ठेवतो. ही सोपी पद्धत कशी आहे? मी काय सांगत होतो की सम्यक ज्ञान, ज्ञान कशाला म्हणतात याचं विवेचन करत असताना मग तू छान केलं. तर इतकं चांगलं, इतक्या सोप्या भाषेत मला वाटतं तत्वज्ञानावरचा म्हणजे मूलभूत सत्याचा शोध घेत असताना प्रश्न विचारणं हा जो तुम्ही सांगितलेला आहे त्या तत्वज्ञानाचा सगळं की प्रश्न विचारायचा. झाडाची पानं हलतात का हलतात? वारा. मग वारा येतो कुठून? ही शोध प्रक्रिया असते. ही साधी गोष्ट नाही. आणि त्यासाठी कुठेतरी आपल्याला आपल्या बुद्धीला थोडंसं घासून पुसून घ्यावं लागतं. अलीकडच्या काळात तर बुद्धीला घासून पुसून घेणं राहिलंच नाही. तर खूप सोपं झालंय. कविता, कथा लिहिणं ह्या खूप सोप्या गोष्टी आहेत, जुजबी गोष्टी आहेत. मला माहित आहे, मी कविता लिहितो, कथा लिहितो, कादंबरी लिहितो, परंतु त्या लेखनामध्ये कुठे आमच्या विचारांना धक्के बसत नाही. आमच्या बुद्धीला हलवावं लागत नाही. तिला फ्रीज करून ठेवलं तरी चालतं. त्या भाषेचा फुलोरा थोडासा खिच्यातून काढायचा, असा शिंपायचा, झाली एखादी कथा, झाली एखादी कविता. परंतु इथे मात्र तुम्हाला तुमच्या बुद्धीचं देश दाखवावंच लागतं. इतिहासामध्ये सुद्धा सोपी गोष्ट नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध. साधी गोष्ट नाही. इतिहास सुद्धा हा विषय इतका सोपा नाही. तत्वज्ञान त्याच्याही पेक्षा अवघड विषय आहे. आणि तत्वज्ञानाच्या संदर्भातलं हे चिंतन जेव्हा तुम्ही मांडता की जी सम्यक ज्ञान बोलायला फार, उच्चार करायला फार सोपा शब्द आहे. त्याचं विवेचन करत असताना मी इतकं छान पद्धतीने केलेलं आहे. सम्यक म्हणजे काय? तुम्ही म्हणता की चांगलं, उचित, योग्य. बुद्धानं सांगितलेलं तत्वज्ञान की निर्मल कुमार सूर्यवंशी किंवा भगवान अंजनेकर त्याच तत्वज्ञानाचं, आपण सगळेच त्याच तत्वज्ञानावर उभे आहोत.
सम्यक ज्ञान म्हणजे काय की योग्य, उचित आणि चांगला असा त्याचा अर्थ तुम्ही घेतलेला आहे. आणि जैन आणि बौद्ध ह्या साहित्यामध्ये हा सम्यक विचार येतो असंही तुम्ही नमूद केलेलं आहे. परंतु पुढे मात्र तुम्ही असं म्हटलेलं आहे की हे जे सम्यक ज्ञान आहे छान विवेचन, मला इतकं आवडलं ते विवेचन तुमचं या पुस्तकामधलं. तू काय म्हटलेलं आहे की सुरुवातीला सामान्य किंवा प्राथमिक स्वरूपाचं जे ज्ञान असतं तेच खरं ज्ञान आहे असं तुम्हाला वाटतं. बघा इथं गोम आहे, इथं तुमच्या बुद्धीचा कस आहे. तुम्हाला दिसतं ना सायकल काय चालते, 2 चाकं आहे, चाकं फिरतात म्हणून सायकल चालते. झालं, हे सत्य दर्शन तुम्हाला. हा तुमचा भ्रम आहे. आपण अडकतो कुठे, इथेच अडकतो, ह्यालाच ज्ञान म्हणतो आणि फिरत राहतो त्याच्या भोवती. वेद प्रकाश काय म्हणतात, ह्याच्या पलीकडे तुम्हाला जाता आलं पाहिजे. हे ज्ञान नाही, ह्याला फार तर आपण भ्रम म्हणू, ह्याला भ्रम म्हणू. खरं ज्ञान कुठे आहे हे तुम्ही सांगता आणि त्याचं विवेचन करताना तुम्ही असंही म्हणता की हा भ्रम जो आहे तुमच्या मनातला. आता एक छोटीशी गोष्ट सांगतो, नंतर मी त्यामध्ये होईल. मी कुरुंदकर गुरुजींचा विद्यार्थी, हेही विद्यार्थी, त्यामुळे आम्ही काहीसे जडवादी, जे एका अर्थानं नास्तिक, ही बया सुद्धा नास्तिक एकदम वापस. एक साधं उदाहरण माझ्यासमोर पडलेला प्रश्न आहे. गुरुजी असते तर गुरुजींना हा प्रश्न विचारला असता की नाही. डॉक्टर नितू मांडके हे नाव आपण ऐकलं असेल, हृदयरोग तज्ञ. अत्यंत इतका नास्तिक माणूस तो, देवावर अजिबात श्रद्धा नाही. देवाचं नाव काढलं, आपण म्हणाला की ईश्वर वगैरे ह्या संकल्पना, नास्तिक माणूस. त्यांनीच लिहिले त्यांच्या त्या एका लेखामध्ये. त्यांना दिल्लीचं निमंत्रण आलं, कुठला तरी पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता आणि तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना दिल्लीला उद्या सकाळी 10 वाजता तो पुरस्कार वितरण समारंभ होता. आज त्यांना निरोप आला की उद्या दिल्लीला या. डॉक्टर नितू मांडके. त्यांनी विचार केला, मोठा पुरस्कार आहे, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार आहे, आपल्या कार्याचा गौरव आहे, आपण गेलो. ते घरून निघाले, विमानतळावर आले. विमानतळावर आल्यानंतर बघा, नास्तिक माणूस, इतका जोराचा पाऊस आला, प्रचंड वादळ आलं आणि दुर्दैवाने ते विमान रद्द झालं. डॉक्टर म्हणाले जायलाच पाहिजे, उद्या पुरस्कार आपल्याला स्वीकारायचा आहे. ते म्हणाले ड्रायव्हरला गाडी काढ, गाडीने जाऊ, गाडीचा वेग वाढव. गाडी वेगात दिल्ली. आणि 1-2 तास अंतर कापल्यानंतर पुन्हा प्रचंड पाऊस सुरू झाला, रात्र पडायला लागली, अंधार झाला. ड्रायव्हर म्हणाला, डॉक्टर साहेब मी आता गाडी चालवू शकत नाही. डॉक्टर म्हणाले उतर खाली, मी चालवतो. त्याला उतरवलं, तिथे एकटे निघाले डॉक्टर. प्रचंड पाऊस. डॉक्टरांच्या लक्षात आलं की गाडी चालवणं आता शक्य नाही. एक छोटस घर दिसलं झोपडीवरचा, तिथे थोडासा लाईटचा प्रकाश दिसला. असा गाडी थांबवली, दार ठोठावलं, दार उघडलं गेलं. एक स्त्री माऊली, तिनं विचारलं आपण कोण. त्यांनी सांगितलं मला जायचं होतं, पाऊस जाऊ शकत नाही, या भाऊ म्हणाले. डॉक्टर मध्ये बसला. ही सत्य घटना आहे. डॉक्टर मध्ये गेले, त्या माऊलीने विचारलं भाऊ चहा गेला. डॉक्टर म्हणाले चालेल, ती आता पावसात. ती आत गेली,
बाहेर एक पाळणा होता आणि त्या पाळण्याला दोरी होती, ती दोरी सारखी ती ओढत बसली होती त्या पाळण्याची. पाळणा हलत होता. डॉक्टरनी पाहिलं पाळण्यात तर कोणी दिसत नाही, मूल वगैरे कोणी दिसत. ही मुली काय करते? डॉक्टर विचारता येईल त्या पाळण्यात तर कोणी दिसत नाही, तुम्ही काय कशाला धोका देता? ती माऊली म्हणते, हो काय त्याचं की माझा देव ह्या पाळण्यात आहे आणि माझं मूल पलीकडे झोपलेलं आहे. 8 वर्षाचा माझा मुलगा आहे. तुम्हाला मी सांगते की माझ्या मुलाला हृदयाचा फार मोठा प्रश्न आहे आणि माझ्या ह्या भागामध्ये खूप प्रयत्न केले, मी सगळ्या डॉक्टर्सना दाखवलं, परंतु ते म्हणतात की आमच्याकडे याच्यावरचा उपाय नाही. पण डॉक्टर विचारतात मग काय काय करायचं का, तुम्ही काय करणार? तर ह्या डॉक्टर्सनी आम्हाला सांगितलं की मुंबईला कोणीतरी नितू मांडके नावाचे डॉक्टर आहेत, तेच फक्त तुझ्या मुलावर उपचार करू शकतात. माझ्याकडे पैसे नाही, डॉक्टरच्या डोळ्यातून पाणी. पण डॉक्टर म्हणाले, हात जोडले आणि म्हणाले तो नितू मांडके मीच. माऊली म्हणाले माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी लोकांना 3-3 महिने थांबावं लागतं, नितू मांडकेची अपॉइंटमेंट मिळत नाही. आज तुझ्या घरी आलेला आहे, आता ह्याला योगायोग म्हणायचं. नास्तिक असलेले डॉक्टर नितू मांडके त्या मुलीच्या घरी जाणं आणि तिनं सुद्धा नितू मांडक्यांचं नाव घेणं, तुला काय समजायचं आपण? नाही ईश्वर आहे की नाही? ते नास्तिक माणसासमोर सुद्धा प्रश्न असे पडू शकतात. त्याचं कारण काय? हे वरवरचं ज्ञान आमच्याकडे असते. पण तुम्ही काय म्हणता की हा मानसिक स्वरूपाचा असतो, हा जो भ्रम तुमचा आहे मानसिक स्वरूपाचा असतो. तो विवेचन केलेलं इथे. आणि मग पुढे असं म्हणतात ह्या भौतिक वा बाह्य जगतावर त्याचा परिणाम पडतो मग आपल्या. आणि मग पुढे फार छान, ज्ञानाच्या ऐवजी अज्ञानाच्या वाटेने आपण प्रवास करू लागतो. आणि खऱ्या ज्ञानाची उकल करून दाखवण्यासाठी सोप्या भाषेत की खरं ज्ञान कोणतं आहे, की आम्हाला खऱ्या ज्ञानाच्या जवळ अंतिम सत्याच्या खूप जवळ घेऊन जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते तत्वज्ञान आहे किंवा जो भाग आहे जीवन जगण्याच्या संदर्भातला, तो इतक्या सुलभ पद्धतीनं सोप्या पद्धतीनं ह्या छोट्याशा पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही आमच्या समोर ठेवलेला आहे. वेद प्रकाशजी, खरोखरच या लेखनाच्या साठी तुम्हाला माझ्याकडून तर मी व्यक्तिशः शुभेच्छा देतोच. परंतु हे पुस्तक अधिकाधिक अभ्यास करणाऱ्या लोकांच्या हातात पडावं, जाणकारांच्या हातात पडावं. कारण हे पुस्तक पाहिल्यानंतर अलम प्रभूंचं तत्वचिंतन म्हटलं की छान, म्हणजे आता इतिहासाचे असूनही आमचे स्वामी आहेत ते वाचतील स्वामी सर, परंतु तत्वचिंतन म्हटलं की हातच लावतो. मला वाटतं इथं काय, पण तो हा जीवन जगण्याचा आपल्या जीवनातील अनेक अंधारलेल्या गोष्टी प्रकाशमान करणारा जो ऐवज आहे तो या पुस्तकात नक्कीच आहे. खूप अंधाराच्या जागा आहेत, आम्हाला कळत नाही, आम्ही चुकीच्या पद्धतीनं वागतो, चुकीच्या पद्धतीनं जगतो. ह्या जगण्याच्या संदर्भातले आमच्या ह्या अंधारवाटा आहेत ते उजळ करण्याचं सामर्थ्य आपल्या लेखनात नक्कीच आहे. आणि तुम्ही अल्लम प्रभूंचं माध्यम त्यासाठी निवडलेलं आहे, त्यासाठी मी तुमचं कौतुक करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की सगळी जी वचनं आहेत या विवेचनासाठी तुम्ही निवडलेली ती वचनं सुद्धा सर म्हणतात त्याप्रमाणे बसवेश्वरांच्या वचनापेक्षा काहीशी दुर्बोध, काहीशी गहन गुढ वाटतात. परंतु ती गहनता, ती गुढता तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीनं उकलून दाखवलेली आहे. आणि तिथे सुद्धा तुमच्या भाषेचं सौष्ठव माझ्या लक्षात येतं, इतक्या आटीव पद्धतीनं.
म्हणजे भाषेचा हा आटीवपणा सुद्धा मग हे कोणाला शक्य असतं? शास्त्रीय लेखन करणाऱ्या माणसालाच. आणि त्यामुळे तुम्ही आता इथे थांबू नका. हे 10वं जरी अपत्य असलं, आता तर कुठे तुमच्यामध्ये ज्याला म्हणतो आपण मॅच्युरिटी तर आधीच आलेली आहे. असं काही नसतं वयावर 50 म्हणजे तुम्ही 70, आता आमच्यासारखे 70-72 वर्ष वयाचे लोक असले तरी बुद्धीची परिपक्वता त्यांच्याकडे असेलच असं समजण्याचं काही कारण नसतं. 50शीत सुद्धा त्यांच्यापेक्षा सुद्धा परिपक्वता आपल्याकडे येऊ शकते. आणि मला वाटतं तशा प्रकारची परिपक्वता आपल्या ह्या लेखनात जरूर आहे. आपल्या लेखनाला मी शुभेच्छा देतो. माझा अधिकार नसताना सुद्धा आपण माझे शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अन्नप्रभूचे तत्वचिंतन या पुस्तकाबद्दल या ठिकाणी माहिती दिली आहे व अनुभव मंडपाचे मंत्री आलम प्रभू हे ह्यांचे जे तत्वचिंतन आहे किंवा त्यांचे साहित्य आहे हे मिळणं अतिशय दुर्मिळ असून सुद्धा डॉक्टर वेदप्रकाश यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व सोप्या पद्धतीने पुस्तक लिहिलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे जे पुस्तक आहे तर ते सर्व लोकांपर्यंत जाणं आवश्यक आहे, सामान्य लोकांपर्यंत. आणि त्यांनी विविध उदाहरणाद्वारे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. झाडांची पाने का हलतात आणि त्याचबरोबर सायकल चालते परंतु कशा पद्धतीने त्याचे पहिया का हलतो. आणि त्याचबरोबर डॉक्टर हृदयरोग तज्ञ नीतू मांडगे सरांचं जे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते दिलेले आहेत. म्हणजे यावरून आपल्याला कळते की ईश्वर आहे किंवा नाही. अशा पद्धतीने त्यांनी चांगल्या पद्धतीने आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत. यानंतर मी शेवटीला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर भगवान अंजनीकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षपद. अलम प्रभूचे तत्वचिंतन या ग्रंथाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं असे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम. या पुस्तकाचे लेखक वेदप्रकाश डोळगावकर. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विजयवा निर्मल सुरेशी ईश्वरप्पा वळजे सर, आपण सर्व हा खरं म्हणजे कौटुंबिक सोहळा आहे. त्याचा आनंद यासाठी आम्ही तत्वज्ञानचा फार मोठा अभ्यास नाही करत, पण मी वाचल्यानंतर पुस्तक पण तत्वज्ञान हे जे आहे ते फार आवश्यक आहे. बसवेश्वरात मी 2001 साली जेव्हा लिहिलं त्यावेळी मला कळलं की त्या काळामध्ये आनंदप्रभू असतील, ते असतील, त्यांचे वचनं वाचल्यानंतर आता हे वचनं सगळं त्या भाषेत असल्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचले, आता कुठून पोहोचायला लागले. पण त्या काळात तिथं मानणं हे साधी गोष्ट नव्हती. किती विचार त्यांचे आनंदप्रभूच्या एका वचनामध्ये असाय किंवा जर चांगलं शरीर असेल तर त्याला स्नान करायची गरज नाही, असं अनावश्यक करण्यात. आणि हा विचार त्या काळामध्ये ते म्हणतात. वेदप्रकाश ज्या अंगानं हे पुस्तक लिहिलेलं आहे अति तन्मयतेनं लिहिलेलं आहे. आणि तन्मयता असल्याशिवाय वेळ लागल्याशिवाय निर्मित होत नाही. ते एक सेवाच आहे आणि फार चांगली सेवा वेदप्रकाश करीत आहे. ईश्वर आमचे लहानपणीचे मित्र आहे, ते सगळे आपण मित्रच आहोत. मी सगळे लहान असताना पाहिलेलं आहे सगळं. पण आपण झालो म्हणून आपली मुलं निघतातच असं नाही. मुलांचं वगैरे संस्कार होणार, त्यांनी निर्मिती होते. मठवाड्यापेक्षा कितीतरी मला तर वाटतं जास्त ते गतिशील आहे. मठवाडे फारच लागवून त्या मानाने अभ्यासासून देखील फार पुढे म्हणजे आजच्या काळामध्ये जी आवश्यकता आहे ते सगळे त्या काळात कोणी विद्यार्थी सगळे नापास म्हणजे थोडं कोणी सांगत नाही. त्यांनी सांगितलं की हे किती लोक इतकं हे सगळं सोडलं. आणि वेदप्रकाशचं जे आजचं योगदान जे आहे त्यांनी 10 पुस्तकं, हे 10वं पुस्तक आहे. आनंदप्रभू हे उपेक्षित असल्यामुळे त्यांचं जे चिंतन जे आहे आता पण सगळं गहन आहे. ते शिवयोगी होते. शिव म्हणजे गुहेश्वर लिंग असं म्हणून ते प्रत्येक वचन घ्यायचे. त्यात एक असेल धारणा, बैठकी धारणा असेल तो आपण भाग सोडतो, तो महत्त्वाचा आहेच. पण त्यापेक्षा मला जे महत्त्वाचं वाटतं की हे जे विचार पोचले पाहिजे, प्रसार झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे, वेगळ्या पद्धतीने मांडले पाहिजे.
यामध्ये जे 5 प्रकरणं त्यांनी वेद प्रकाशने टाकली आहेत ती सुरुवात जेवढं मला कळत होतं. त्याची जी मांडणी, त्याची तन्मयता हे सगळं वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा माणूस हा विचारवंत, अभ्यासक, तत्वज्ञानाचा नुसता अभ्यासक नाही, तत्वज्ञानाचे तर अभ्यासक असतात वाचतात बरोबर, परंतु हे आपल्याला जे कळतं ते लोकांना मांडावं, ते स्वतःच सगळं करतात, स्वतःच तिथे पुढाकार घेतात. एवढंच नाही तर ते अध्यात्म चळवळीमध्ये देखील योगदान देतात. आजच्या काळामध्ये प्राध्यापक मंडळी, स्वामी सर आहेत, सुंदर सर, हे सगळे समाजासाठी काही करावं असं कोणाला वाटतच नाही. वाटतं फार कमी. वेदप्रकाशचा कौतुक यासाठी की वेदप्रकाश नुसतं ग्रंथ तर लिहितोच, पण ज्या अध्यात्माच्या सभा असतात आणि तिथं जाऊन विचार म्हणून हा फार महत्वाचा होतो. हे सगळं तिथं जाऊन समजून त्या व्यासपीठावर समजून सांगतो. राजू जोबळे ज्यांचे मित्र, आम्ही फार जाऊन गेलो नाही ना, त्यांनी त्या आम्ही बसवेश्वराचं चरित्र त्यावेळी मला सांगितलं की तुम्ही बसवचनावर पटवून सांगा लोकांना, पण मला ते जमलं नाही. आम्ही खरं नाही म्हणतं आम्ही पूर्ण पाहिलेले नाही. आमचे विश्वास वाहिलेले आहे, वेदप्रकाश वाहिलेला आहे, असं आम्ही पूर्णपणे एकाच विषयाला होऊन बघतो. ते सगळे छोटे 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 छोटे. परंतु त्यावेळी मला सांगितलं होतं जे राजू जोबळे चांगलं सत्यबरोबर म्हणून एक मी संस्कार सुद्धा लिहिली, त्यावेळी त्यांचा मला फोन आला होता ते सगळं वचन साहित्य पटवून सांगायला. आता अडचण अशी आहे की वचन साहित्य आवडतं खूप, ते सगळं करायचं, ते बघायचं, एक तो ध्यास लागतो त्याला. तो ध्यास आमच्याजवळ नाही, परंतु ही ध्यास ही जी आमची उणीव जी आहे, आमचेच मित्र आमचे वेदप्रकाश करते, त्याचा मला फार अभिमान आहे. आणि हे फार चांगलं काम ते करत आहे. फार वेगळ्या तुझ्या अध्यक्षांनी काही बोलायचंच नसतं, सगळ्यांनी छान विचार मांडलेले आहे. आणि धडपड फार महत्वाची आहे, मेहनत महत्वाची आहे, ही जिद्द महत्वाची आहे, उत्साह आहे सगळ्याजवळ. आज त्याच्याजवळ सर्व काही आहे, असं प्रसारमाध्यम आहे. या सर्वांचा उपयोग ते छानपैकी करत आहेत. मी वाशिमला जाऊन होतो, त्यांच्या घरी राहून होतो की किती तिचं एकूण जे अभ्यासाचं जे वातावरण जे आहे, वातावरण मला फार आनंद झाला की तरुण पिढी जर असे जर राहिली तर काही समाजामध्ये होईल न होईल. समाजात जास्त चिंता करायची विचार म्हणजे काही कमी लोक वाचतात पुस्तक, फक्त कोणती फक्त त्याला महत्व काय होतं तर विचार करायचा नाही, आपण आपल्या पद्धतीनं मांडायचं आणि मांडणं नक्कीच ते टिकणार. अन्न प्रभू कळे की नाही, अन्न प्रभू माहिती नव्हते बरं. मी राजीव जोबळेचं ते शरणाचं पुस्तक वाचलं गात होतं, त्यांनी काढलं शरणचे जे जे होते त्याच्यामध्ये अन्न प्रभू भाऊ म्हणलं काय तेव्हा काय किती मोठी माणसं होती. ती माणसं कळतात, ही माणसं आजच्या पिढीला कळणं आवश्यक आहे, विशेषतः युवकांना कळणं आवश्यक आहे. आणि यासाठी ते कटिबद्ध आहेत, ते लेखन करीत आहेत. अशा लेखनाला मी शुभेच्छा देतो आणि माझा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर भगवान अंजनीकर सरांनी सुद्धा अध्यक्षपद भाषण अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहे. आजच्या घडीला तत्वज्ञान माणसाला आवश्यक आहे आणि पुस्तक लिहिण्यासाठी आपल्याला त्याबद्दल वेळ लागणं आवश्यक आहे. आणि डॉक्टर वेदप्रकाश हे फक्त पुस्तकच लिहित नाही, त्याचबरोबर ते आध्यात्मिक कार्यामध्ये सुद्धा पुढाकार घेतात व मोठ्या मोठ्या ठिकाणी ते भाषण करतात. आणि त्याचबरोबर आलम प्रभू जे आहेत ते आम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा त्याबद्दल अगोदर माहिती नव्हती. त्याचबरोबर ते भरपूर कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये सुद्धा मेहनत घेतात आणि धडपड करतात. अशा पद्धतीने त्यांनी चांगल्या प्रकारे हे पुस्तक लिहिलेले आहे, त्याबद्दल त्यांनी अध्यक्षपद भाषण केलेले आहे. यानंतर मी आभार व्यक्त करण्यासाठी मंगेश अंतरकर सरांना आभार. सर्व मान्यवरांना नमस्कार. मला इथं 1 मिनिट आभार प्रदर्शनाच्या आधी सुभाषित वाचायचं. नहि संख्या बलम विद्वत्त बलम प्रधानम यत्र विद्वान तत्रैव सभा भवति. म्हणजे ज्या ठिकाणी विद्वान आहेत, संख्या कमी असली तरी ज्या ठिकाणी विद्वान लोक आहेत तर ती खरी सभा. अशी सभाच आपली एक ही पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं झालेली आहे. आणि या सोहळ्याला डॉक्टर भगवान अंजनीकर सर आपल्याला अध्यक्षपदासाठी लाभलेले, त्यांचे मी आभार मानतो. डॉक्टर जगदीश कदम सरांचे आभार मानतो. तसंच मठवाले काका, निर्मल कुमार सूर्यवंशी सर, निर्माण प्रकाशनाचे संचालक आणि आपल्या या जिथं समारोह होत आहे त्या ठिकाणच्या संचालिका क्रांतीताई वडजे यांचे आभार मानतो. एन टी वडजे सरांचे आभार मानतो आणि डॉक्टर बिच्चेवार सरांचे आभार मानतो.
सर्व समारोहाला उपस्थित मान्यवरांचे आभार मानून हा समारंभ संपला असं घोषित करतो.